नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 चका स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल इथपर्यंतची चर्चा आजच्या युक्तिवादात येऊन थांबली. जर धनुष्यबाण चिन्हच गोठवलं गेलं तर लिहून घ्या, उद्धव ठाकरे तरी ठाकरे या नावावर तरले, मात्र एकनाथ शिंदे यांना बुडत्याला काठीचा सहारा त्या पद्धतीने काठीही मिळते की नाही इथपर्यंत प्रश्न आहे. कारण म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्या नावावर 60, 65, 40, 50 आमदार निवडून आणू शकतात का? उद्धव ठाकरेंनी विधानसभेत 20 आमदार आणि लोकसभेला कसे का होईना मात्र 10 खासदार निवडून आणले होते. एकनाथ शिंदे ते त्यांच्या नावावर करू शकतील का? या सगळ्या गोष्टींसाठी सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय, सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादाच्या बाजूने झुकत चाललेत हे समजून घेण्यासाठी हे विश्लेषण शेवटपर्यंत पाहणं गरजेचं ठरतं. शिवसेना पक्षात पडलेली फूट, त्यानंतर झालेलं सत्तांतर आणि पक्षचिन्हाचा वाद या सगळ्या घडामोडींनी देशाच्या संविधानातील पक्षांतर बंदी कायद्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना केंद्रीय निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाचा कायदेशीर पोस्टमार्टम केला. नार्वेकरांचा निकाल हा केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशाचा अवमान करणारा नसून संपूर्ण देशातील लोकशाही आणि कायदेशीर प्रणालीची वाट लावणारा आहे असा थेट आरोप कोर्टात झाला. ज्यांनी बंड केले तेही पात्र आणि जे उद्धव ठाकरेंसोबत राहिले तेही पात्र असा निकाल देणाऱ्या राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात खडाजंगी सुरू झाली आहे. आता बंडखोर आमदारांची टर्म संपली असली, ते नव्यानं निवडून आले असले तरी नार्वेकरांनी दिलेला तेव्हाचा अपात्रतेचा निकाल आजही व्हॅलिड आहे आणि त्यावर शिवसेना कुणाची या खटल्याची बरीचशी समीकरणं अजूनही अवलंबून आहेत. तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणं महत्त्वाचं आहे. 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर बहुप्रतीक्षित निकाल दिला. मात्र हा निकाल कायदेतज्ञांच्या मते अत्यंत विचित्र आणि एकांगी स्वरूपाचा होता. राहुल नार्वेकरांनी आपल्या निकालात एकनाथ शिंदे यांचा गट हाच मूळ शिवसेना पक्ष हे मान्य केलं. हा निर्णय देताना त्यांनी विधिमंडळातील बहुमताचा मुख्य आधार घेतला, परंतु सर्वात मोठी विसंगती पुढे आली ती आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर. जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्यांनी काढलेला व्हीप अधिकृत आहे, तर उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी त्या व्हीपचं उल्लंघन केलं होतं आणि नियमानुसार ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरायला हवे होते. दुसऱ्या बाजूला जर ठाकरे गटाचा व्हीप अधिकृत मानला, जे की सुप्रीम कोर्टानेच मानलाय, तर त्यानुसार शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरायला होते, ज्यामध्ये शिंदेंचाही समावेश होता. मात्र अध्यक्षांनी एक अजब सुवर्ण मध्य काढत दोन्ही गटांमधील कोणतेच आमदार अपात्र न करता एक नवीन पायंडा पाडला. हा निर्णय केवळ राजकीय सोय म्हणून घेण्यात आला होता, कारण कोणालाही अपात्र न करता सत्ता टिकवणं आणि त्याच वेळी ठाकरे गटाला कायदेशीररित्या कमकुवत करणं हाच या मागील मुख्य हेतू स्पष्टपणे दिसत होता. अध्यक्षांचा हा निकाल कायद्याच्या कोणत्याही निकषात न बसणारा आणि परस्पर विरोधी विधानांनी भरलेला होता. हे नंतर अनेक घटनातज्ञांनी मीडिया समोर सांगितलं. 10व्या अनुसूचीनुसार पक्षात फूट पडल्यास आमदारांच्या पात्र अपात्रतेचा निर्णय घेण्याचा पहिला आणि सर्वोच्च अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. कायदेशीर प्रक्रिया कशी असायला हवी होती हे वेळोवेळी अनेक घटनातज्ञांनी सांगितलंय. मुद्दा 1, पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणं आवश्यक होतं. मुद्दा 2, त्यानंतर पात्र राहिलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या आधारे निवडणूक आयोगानं मुख्य राजकीय पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाला मिळायला हवं यावर निर्णय देणं अपेक्षित होतं. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत संपूर्ण घटनाक्रमच उलटा करण्यात आला. तो कसा ते समजून घ्या. 17 फेब्रुवारी 2023 विधानसभा अध्यक्षांचा कोणताही निर्णय आलेला नसताना निवडणूक आयोगानं अत्यंत घाई गडबडीत एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल करून टाकलं. का? तर त्यांच्याकडे विधिमंडळाचं बहुमत आहे. पुढची तारीख 11 मे 2023. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यातील ऐतिहासिक निकाल आला. यात कोर्टानं अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली. पुढची तारीख 10 जानेवारी 2024. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर तब्बल 11 महिन्यांनी विधानसभा अध्यक्षांनी आपला अंतिम निकाल दिला. या उलट्या घटनाक्रमांमुळे मोठा कायदेशीर पेच तयार झाला.
विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालात स्वतः स्वतंत्र तपास करण्याऐवजी निवडणूक आयोगानं आधी शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे, त्यामुळे मी त्यांनाच खरी शिवसेना मानतो अशी पळपुटा युक्तिवाद केला. म्हणजेच अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा हवाला दिला आणि निवडणूक आयोगानं अध्यक्षांच्या निकालाची वाट न पाहता निर्णय दिला होता. या चक्रव्यूहात मूळ कायद्याचा आत्माच हरवून गेला. पुढची तारीख 11 मे 2023. तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठानं दिलेल्या निकालात स्पष्ट होतं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगवेगळे घटक आहे. संविधानाच्या 10व्या शेड्यूलनुसार व्हीप आणि गटनेता नियुक्त करण्याचा अधिकार केवळ मूळ राजकीय पक्षाला असतो, विधिमंडळातील बहुमताला नाही. सर्वोच्च न्यायालयाने असंही स्पष्ट नोंदवलं होतं की एकनाथ शिंदे यांच्या गटानं स्वतःच्या मर्जीनं भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर होती. मूळ शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीपच कायदेशीररित्या वैध होता. सर्वोच्च न्यायालयाचे हे स्पष्ट निरीक्षण रेकॉर्डवर असतानाही राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वर जाऊन निकाल दिला. त्यांनी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांना बाजूला सारून 1999च्या शिवसेनेच्या जुन्या घटनेचा आधार घेतला आणि पुन्हा एकदा विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला मूळ पक्ष घोषित केलं. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायमूर्ती बागची आणि ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल सोबतच देवदत्त कामत यांच्यात अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे चर्चिले गेले. सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी विचारलं की शिंदे गटाने शिवसेनेच्या 2018च्या घटनेत दुरुस्ती करून मुख्य नेता हे नवीन पद तयार केलं होतं, मग तो घटनेतील वाद मानला जाऊ शकत नाही का? यावर देवदत्त कामत यांनी न्यायालयाचे लक्ष वेधलं की अपात्रतेची मुख्य याचिका 20 जून 2022 रोजी दाखल झाली होती, तर शिंदे गटाने हे बदल 21 जुलै 2022 रोजी म्हणजेच पक्षात उघडफूट पडल्यानंतर केले होते. पक्षांतर बंदी कायद्यानुसार फूट पडण्याच्या आधी पक्षात घटनेवरून वाद होते का हे महत्त्वाचं असतं. नंतर केलेल्या दुरुस्त्या कायदेशीर आधार बनू शकत नाहीत. सुनावणीत 1971च्या काँग्रेस फुटीच्या सादिक अली खटल्याचा संदर्भ आला. कपिल सिब्बलांनी तिथे स्पष्ट केलं की सादिक अली खटला हा देशात पक्षांतर बंदी कायदा लागू होण्यापूर्वीचा आहे. तसेच त्या प्रकरणात एकाच गटाकडे संघटनात्मक आणि विधिमंडळ अशी दोन्ही बहुमते स्पष्ट होती. महाराष्ट्राच्या प्रकरणात मात्र शिंदे गटाकडे केवळ आमदारांचं बहुमत होतं, पक्षाच्या मूळ संघटनेवर उद्धव ठाकरेंचंच नियंत्रण होतं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सादिक अली खटल्याचा घेतलेला आधार पूर्णपणे चुकीचा आहे. आता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेल्या मुद्द्याकडे येऊया. काहींच्या मनात असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की आता तर त्या विधानसभेचा कार्यकाळ संपलाय, नवीन निवडणुका होऊन नवीन आमदारही निवडून आलेत, मग आता सर्वोच्च न्यायालयात या जुन्या अपात्रतेच्या मुद्द्यावर डोकेफोड करून काय फायदा? परंतु हा लढा केवळ सत्तेचा नसून संविधानाच्या अस्तित्वाचा आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांचा निकाल बेकायदेशीर ठरवला आणि त्या वेळच्या परिस्थितीनुसार शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरवले तर त्याचा थेट परिणाम निवडणूक आयोगाच्या पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निर्णयावर होईल. कारण निवडणूक आयोगाचा निकाल हा ज्या बहुमतावर आधारित होता तो पायच बेकायदेशीर ठरेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर हा निकाल असाच कायम राहिला तर भविष्यात कोणताही पक्ष पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर मूळ राजकीय पक्ष हायजॅक करू शकेल. कोणताही आमदार निवडून आल्यानंतर पक्षाच्या आदेशाला न जुमानता स्वतःचा वेगळा गट बनवून पक्षावरच दावा सांगू शकेल. त्यामुळे भारतीय लोकशाहीतील पक्षांतर बंदी कायदा जिवंत ठेवायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात ऐतिहासिक आणि कठोर निर्णय घ्यावा लागेल. थोडक्यात सांगायचं तर शिवसेना सत्ता संघर्षात निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या दोन्ही घटनात्मक संस्थांनी घाई गडबडीने आणि कायद्याच्या चौकटीला मुरड घालून निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. यामागे महाशक्तीही तितकीच कारणीभूत आहे. मूळ पक्षाची घटना, अंतर्गत लोकशाही आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश या सर्वांना बाजूला ठेवून केवळ संख्याबळ हाच एकमेव निकष लावण्यात आलाय. कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडलेले मुद्दे याच घटनात्मक अन्यायावर बोट ठेवणार आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ या संपूर्ण प्रकरणाची दुरुस्ती कशी करतंय आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण कसं करतंय याकडे संपूर्ण देश पाहतोय. जसं मी म्हटलं, सुप्रीम कोर्टातही युक्तिवादाची ट्रायल सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टाबाहेरही महाराष्ट्रामध्ये शिंदे की ठाकरे याबाबतचा युक्तिवाद रोज सोशल मीडियावर चर्चेला जातोय. त्यामुळे जरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय झुकता दिसला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र हे खपवून घेतलं जाईल का हा प्रश्न आहे. त्याचं